गौराळ्यात अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ आक्रमक। मारेगाव पोलिसांना 7 दिवसांचा अल्टिमेटम। कारवाई न झाल्यास ठाण्यासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा। मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील चापली हनुमान मंदिर परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ आणि महिला आक्रमक झाले आहे। पानठेल्याच्या नावाखाली दारू विक्री होत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीने मारेगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार वजा निवेदन सादर केले। चापली हनुमान मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून मंदिर परिसरात अवैध दारू विक्रीमुळे महिला व भाविकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। तसेच तरुणाईवर विपरीत परिणाम होत असून गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अवैध दारू विक्रीवर तातडीने कायदेशीर कारवाई करून हा प्रकार कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे। 7 दिवसात कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मारेगाव पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे। सरपंच मयुरी चंद्रकांत धोबे, उपसरपंच अतुल परशुराम गानफाडे, ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक महिला व ग्रामस्थांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। आता मारेगाव पोलीस या तक्रारीवर कोणती कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ। नमस्कार, मी मयुरी चंद्रकांत धोबे, ग्रामपंचायत गौराडा सरपंच। आज आम्ही मारेगाव पोलीस स्टेशन इथे निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। कारण आमच्या ग्रामपंचायत परिसरातील पवनसूत हनुमान मंदिराजवळील दारूची अवैधरित्या विक्री होत असल्यामुळे आमच्या गावातील महिलांचं घर उद्ध्वस्त होत आहे। त्यांच्या मुलाबाळांना ते व्यसनाधीन होत आहे। त्यामुळे गावातील महिलांचे विचार खूप निगडीत चाललेले आहे। कारण त्यांची मुलं, त्यांचे घरवाले व्यसनाधीन जात आहे आणि घरी वापस आले की ते अवैधरित्या त्यांच्याशी वागत आहे आणि त्या दारूच्या व्यसनाधीन जाऊन काही लोकांचे तिथे ॲक्सिडेंट सुद्धा होत आहे, अपघात होत आहे। त्यामुळे आम्हाला अशी ठाणेदार साहेबांकडून आशा आहे की त्यांनी या तक्रारीविषयी लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल आणि समोर आम्हाला चालून इथे यावं लागणार नाही अशी मी त्यांच्याकडून आशा बाळगते।